नमस्कार. हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर आल्याबद्दल तुमचं स्वागत आहे. तुमच्यापैकी अनेकांनी हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती हा व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा आता जॉईन केलेला आहे. हा व्हॉट्सॲप ग्रुप पूर्ण सायलेंट ग्रुप असतो. आठवड्यामध्ये फक्त एक दिवस रविवारी सकाळी 8 ते 12 हा ग्रुप उघडा असतो, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. त्याच्यामधलेच काही प्रश्न मी ह्या यूट्यूबवरती घेऊन येते, कारण ते प्रश्न इतके गहन असतात की फक्त एक छोटासा मेसेज पाठवून त्यांचं निराकरण होऊ शकत नाही. म्हणून आजचा जो प्रश्न आहे तो असा आहे की डॉक्टर, मी दिवसभर नोकरी करते, बाहेर असते, ट्रेननी प्रवास करते, चालते पुष्कळ, त्यामुळे रात्री ना कधी कधी पाय दुखतात. पाय दुखल्यानंतर मी ते थोडेसे असे ताणते जरा झोपायच्या वेळी बोटांच्या बाजूनी वगैरे, तर लगेच माझ्या पोटरीमध्ये अतिशय प्रचंड गोळा येतो आणि पुष्कळ माझा पाय अतिशय दुखतो. पोटरीतच गोळा येतो असं नाही, माझ्या पायाच्या बोटांमध्ये सुद्धा गोळे येतात. तर त्याच्याबद्दल सांगाल का हो, की हे गोळे काय येतात? तर हा खूप सुंदर प्रश्न आहे. गोळे येण्याची अनेक कारणं आहेत. त्याच्यामधलं पहिलं कारण आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमी. अनेक वेळा मी सांगते, कॅल्शियमच्या गोळ्या घेण्यानेच कॅल्शियम भरून येतं असं नाही. दूध आहे, नाचणी आहे, केळं आहे, माशांमध्ये बांगडा हा मासा आहे किंवा सगळेच मासे आहेत, ह्याच्यामधनं आपल्याला कॅल्शियम अवश्य मिळू शकतं आणि आपण हे कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये भरून घेऊ शकतो. नुसत्या कॅल्शियमच्या गोळ्या घेण्यानेच आपल्याला कॅल्शियम भरून येतं असं नाही बरं का. त्यामुळे कॅल्शियमचं प्रमाण बघा, ते वाढवा. दिवसभर बायका ज्या नोकरी करतात, बाहेर असतात, त्या खूप कमी पाणी पितात, कारण वारंवार बाथरूमला लागली तर बाथरूमची सोय पण नसते, म्हणून सुद्धा क्रॅम्प्स येतात आणि मग रात्री ना खूप वेळा बाथरूमला उठायला लागतं, असा एक प्रश्न असतो. आणि पाणी शरीरात कमी झाल्यामुळे पाण्याचं पचन होत नाही. नुसती बाथरूमला लागली म्हणजे पाण्याचं पचन झालेलं नाही आहे, मांसपेशींमध्ये पाणी गेलेलं नाही आहे, म्हणून आपल्याला गोळे येतात पायांमध्ये. त्यामुळे ते गोळे न येण्यासाठी एकतर पाणी, कॅल्शियम घ्यावं, पाणी योग्य प्रमाणामध्ये प्यावं बरं का. आता मी जसं एक व्हिडिओ पाण्याच्या पिण्याबद्दल केला आहे, तसाच हा व्हिडिओ आता तुम्हाला गोळे येण्याबद्दल सांगते. नुसतं पाणी प्यायल्याने आपल्या शरीरात पाणी जातं असं नाही. तर आता तुम्ही जसं म्हणालात की दिवसभर तुम्ही उभ्या असता, ट्रेननी जाता किंवा चालता पुष्कळ, त्याच्यामुळे पायामध्ये गोळे येतात. म्हणजे जो रक्तपुरवठा पायामध्ये जातो तो परत पूर्णपणे आपल्या हृदयात येत नाही, थोडासा तिथे साठून राहतो, त्यामुळे पायांना कधी कधी सूज पण येते. तर आपण अनेक वेळा योगाच्याबद्दल जे मासिकं वाचतो किंवा बघतो, त्याच्यामध्ये मुद्रांबद्दल लिहिलेलं असतं बघा. योग मुद्रा म्हणजे असं बोटं धरा, हे करा, हे करा. तर आपण हाताच्या बोटांच्या मुद्रा करतो, पायाच्या बोटांबद्दल कोण विचार करतं? किंवा आपले पायाचे तळवे ह्यांना थोडं अंजारा, गोंजारा, त्यांचे थोडे लाड करा, ह्याच्याबद्दल आपण कधी विचार करतो का हो? घरी आल्यानंतर अगदी साहजिक आहे, बायकांना पुष्कळ काम असतं, पण कामामध्ये स्वतःची सुद्धा काळजी घ्या ना, थोडीशी काळजी घ्या, पण अवश्य घ्या. कशी? ते सांगते आता. बघा काय करायचं, की आपण घरी आल्यानंतर तुम्ही चपला काढलात की आपण पाय धुतो. ते पाय आहेत ना, कोमट पाण्याने धुवा. जर तुमच्याकडे बॉयलर वगैरे काहीतरी असेल, तो घरातल्या व्यक्तीला सांगा थोडं चालू ठेवा, म्हणजे मी आल्यानंतर मला पाय धुवायला सहन होईल इतकं कोमट किंवा गरम पाणी असेल. त्या गरम पाण्याने स्वच्छ पाय चांगले धुवा. पायामध्ये बघा, बोटांच्या खालची जागा आणि आपल्या करंजी जी असते स्पेस, ती जागा चांगली पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्याचासुद्धा चांगल्या धुवून घ्या. त्याच्यानंतर पाय पुसून थोडंसं खोबरेल तेल या सगळ्या भागाला चांगलं असं, जसं आपण लहान मुलांना स्क्वीज मसाज करतो बघा, लहान मुलांना मसाज करताना कसं आवळून असं छान, तसं स्क्वीज मसाज करा, दाबून नाही, असं पिळल्यासारखं. ती बोटं पिळवून वरती आणा त्याचं खोबरेल तेल आणि पिळवून असं चांगलं मसाज करा. तेच मसाज पोटरीवरून गुडघ्यांपर्यंत न्या. मस्तपैकी खालून वर, वरून खाली, फक्त खालून वरच न्यायला पाहिजे असं नाही, खालून वर, वरून खाली असं सगळं करा. खुर्चीवर बसून पण करू शकता, जमिनीवर बसून सुद्धा करू शकता, पण लक्षात घ्या घसराल, त्यामुळे चपला किंवा मोजे काहीतरी तयार ठेवा. मग परत उठून तसेच पाय परत नळाखाली धुवा किंवा थोडा वेळ एखाद्या बालडीमध्ये मीठ घालून ते पाय थोडेसे त्याच्यामध्ये बुडवून ठेवा. हां, पाणी जर तुम्हाला पाण्यामध्ये बुडवून ठेवायला वेळ नसेल तर पाण्याने परत गरम पाण्याने धुवूसुद्धा शकता. धुताना तुम्ही पायांवरती थोडंसं मीठसुद्धा चोळा
आणि साबणाने पाय स्वच्छ धुवून घ्या. म्हणजे आपण आपल्या कामाला लागतो तेव्हा आपला पाय घसरणार नाही, तेलकट लादी होणार नाही. अशा पद्धतीने पाय चांगले स्वच्छ धुवून घ्या. आणि मग तुम्हाला काय दूध प्यायचं आहे, चहा प्यायचा आहे, खायचं आहे, हे नंतर करा. हे असं केल्यामुळे बघा, रात्री पाय दुखणारसुद्धा नाहीत. पाय स्ट्रेच पण चांगले केल्यानंतर पायांच्या पोटऱ्यांमध्ये, बोटांमध्ये गोळे येणार नाहीत. आणि तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट, इतकी शांत झोप लागेल. अजिबात झोप चाळवणार नाही. तुम्हाला रात्री बाथरूमला उठायला लागणार नाही आणि तुमचे अनेक प्रश्न फक्त ह्या एका छोट्या कामाने होते. पण हे अगदी झोपायला जायच्या पूर्वी करू नका. थोडा वेळ 2-3 तास अगोदर करा. म्हणजे कसं, आता ऑफिसवरनं आल्यानंतर समजा आधी प्रचंड भूक लागली, बाबा पहिल्यांदा मला खायला पाहिजे. ठीक आहे, पहिल्यांदा चहा प्या, खा थोडं, पण नंतर तरी हे करायला विसरू नका. त्याच्यानंतर तुमचं सगळी घरातली कामं सगळं करून 3-4 तासांनी तुम्ही झोपणार असाल असं बघा. हे करून बघा, मला अवश्य सांगा. आणि तुम्हाला त्याचा कसा गुण आला ते सुद्धा सांगा. नसेल आला तर ते सुद्धा सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आजच सबस्क्राईब करा. नमस्कार.